लोखंडाला किती बी सोन्याचं पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही सोन्याचा भाव येत नाही हो. तुम्हाला ना कोणी बी मोठा रथ जरी करून दिला ना तरी त्या रथात तुम्ही स्लीपर घालून मगच झाले एखाद्या राजवाड्यात. अहो काय तुम्ही एवढा मोठा हॉल आहे आणि त्या हॉल समोर आपण त्या रिक्षात बाहेर पडायचं का काय? आई, अगं जगन्नाथजींनी आपल्यासाठी गाडी पाठवली. आपल्यामुळं स्वतःहून त्यांना काही अडचण होईल ना असं काय आपण वागायला नको. बरोबर बोलते जयंती. बाई पाहिलं का तुम्ही माझ्या नवऱ्यानं माझी बाजू घेतली हो. आता शोभतो कोट तलवारांचा जावई. जयंती बोललो ना आता मी. आता गप्प बस जरा. आला का डायलॉग बाय जयंती. हा गाडी सुरू झाली नाही की बास्त ब्रेक लागलाच म्हणून समजायचं. अहो दादा किती वेळ लागणार आहे? अजून थोडा वेळ जाऊ. बाई 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 त्याला काय म्हणतात माहितीये का? नक्कीच्या लग्नाला 17चे विघ्न. आधीच लग्न जमना त्यात हे सगळं. जयंती अगं बाई तुझ्या तोंडाचा पट्टा जरा आवर जा. साऊ बाळ तू नको ना मनाला लावून घेऊ. हा रडू नको. अस्मी थांब. इथे नाही थांबायचं, तुम्हाला तिकडे थांबायचं. का? कम ऑन, इट इज सो ऑब्वियस. जगन्नाथला लगेच कळेल की तू इकडे थांबलीस अँड ही कॅन हार्म यू. मी तुझ्यासाठी एक वेगळी सोय केली. तिकडे व्हॅनिटी व्हॅन आहे, तिकडे थांबायचं. ओके. बाय द वे मला एक गोष्ट कळत नाही. जगन्नाथला जर हे लग्न मोडायचं होतं तर तो मॉमला ग्रहांचा दोष सांगून लग्न मोडू शकत होता. नेमकं कळत नाही त्याच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे. तुला काही आयडिया आहे? नाही मला त्याबद्दल काहीच माहित नाही. जगन्नाथजींनी मला एवढंच सांगितलं होतं की लग्नाच्या दिवशी तुला पळून जायचंय बस. म्हणजे आता तुझ्या ऐवजी ऐनवेळी लग्नात कोणीतरी दुसरी मुलगी उभी राहणार. जगन्नाथची मुलगी तर उभी राहणार नाही ना? ठीक आहे चल. अहो हाच आहे ना? होय पत्या ह्योच आहे. अगं बाई काय सजवलाय हो. बाई 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 बाई. अहो ऐका ना मला काय वाटतं माहितीये का? परत लग्न करायचं का आपण? परत लग्न करायचं असेल तर मी तुझ्यासोबत लग्न का करीन? अगं एकदा केलेली चूक मी परत परत करीन का ग? नशीब समजा कोट तलवारांच्या खानदानातली पोरगी भेटली तुम्हाला. आपलं लग्न आमच्या लोकांनी लावलं होतं म्हणून थोडी तरी मजा करता आली आपल्याला लग्नात. भागवतांच्या बरोबर राहिले असते मी तर. कपाळ माझं. वहिनी टनाटन. बघ याला कळतं पण तुला कळत नाही. अगं काय काय वेळ काय कुठं आलोय आपण? लग्न आहे सावलीच. आता तोंडाचा पट्टा जरा बंद कर. चालायचं का? थांबा थांबा. नमस्कार. नमस्कार रे. भागवत ना आपण? हा आम्हीच होत भागवत. मला जगन्नाथजींनी पाठवले. हा का? आमच्या साऊच्या लग्नाचा हाल हाच आहे का? हो हो हाच हॉल आहे. तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलात. हा पण हॉलवर जाण्या अगोदर तुमचं सामान ठेवायचं असेल किंवा तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर मी तुम्हाला वधू पक्षाची रूम दाखवतो. चालतंय की. ती नवरीची खोली ना? हा चला बघा इथेच आहे. या. कुठं इकडून आहे? हो या.
सारंग काय झालंय? आईची आठवण येते वहिनी. आईने यायला हवं होतं. सारंग, स्माइल. कुठे होती तू ऐश्वर्या? एक महत्वाचं काम होतं.